नमस्कार मित्रांनो, इंजिनिअरिंग ड्रॉइंगच्या या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट अँगल ऑफ प्रोजेक्शनच्या साहाय्याने दिलेल्या ब्लॉकच्या फर्स्ट अँगल ऑफ प्रोजेक्शनने फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साईड व्ह्यू हे 3 व्ह्यू कशा पद्धतीने ड्रॉ करायचे हे आपण बघूया. मागच्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस फर्स्ट अँगल ऑफ प्रोजेक्शनच्या साहाय्याने एखादा ब्लॉकचा आपल्याला 3 व्ह्यू ड्रॉ करायचे असतील त्यावेळेस सर्वप्रथम ब्लॉकची लांबी, रुंदी आणि उंची ह्या 3 डायमेन्शन आपल्याला कॅल्क्युलेट कराव्या लागतील. ह्या ब्लॉकची लांबी ही आकृतीत दिल्याप्रमाणे लांबी ही 75 mm दिलेली आहे. त्याच्यानंतर ह्या ब्लॉकची उंची कशी कॅल्क्युलेट कराल तर बघा, इथून वर 10 mm अंतर आहे. हेच अंतर आणि हे अंतर सेम आहे 10 mm. इथून वर 10 mm आणि इथून वर 25 mm. 10 अधिक 25 mm म्हणजेच 35 mm ही ह्या ब्लॉकची उंची झाली. हे 10 अधिक हे 25 म्हणजे इज इक्वल टू 10 अधिक 25 म्हणजे 35 mm ह्या ब्लॉकची उंची झाली. आणि रुंदी म्हणजेच विड्थ ह्या ब्लॉकची ही 50 mm विड्थ आहे. बघा, लांबी 75, उंची 10 अधिक हे 25 म्हणजे उंची आली 35, विड्थ 50. विड्थ ऑलरेडी दिलेली आहे. प्रश्न असा आहे की ह्या ब्लॉक डायग्रामचा फर्स्ट अँगल ऑफ प्रोजेक्शनच्या साहाय्यानं फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साईड व्ह्यू असे 3 व्ह्यू आपल्याला ड्रॉ करायला सांगितलेले आहेत बाय युझिंग फर्स्ट अँगल ऑफ प्रोजेक्शननी. फर्स्ट अँगल ऑफ प्रोजेक्शननी ज्यावेळेस आपल्याला एखाद्या ब्लॉकचे 3 व्ह्यू काढायचे असतात त्यावेळेस फ्रंट व्ह्यू हा XY ॲक्सिसच्या वरच्या साईडला नेहमी काढला जातो. मग तो फर्स्ट क्वाड्रंट असो अगर सेकंड क्वाड्रंट असो. आपण आता ह्या डायग्रामच्या 3 व्ह्यू कशा प्रकारे येतील आणि कसे आले हे बघूया. तर बघा, इथं आपला XY ॲक्सिस याच्या वर फ्रंट व्ह्यू असा हा फ्रंट व्ह्यू येणार. आकृतीमध्ये फ्रंट व्ह्यू अशा प्रकारे येतो, ज्यामध्ये आपली 3D डायग्राम जर आपण बघितली तर हे बघा, इथं आपली 3D डायग्राम आहे, ज्या ठिकाणी इथून तुम्हाला फ्रंट व्ह्यू बघायला सांगितलेला आहे. इथून हे एक्स डायरेक्शन दिलेले आहे. इथून ज्यावेळेस तुम्ही फ्रंट व्ह्यू पाहाचाल त्यावेळेस तुम्हाला काय काय दिसेल, ही स्ट्रीप दिसेल अशी, प्लस ही स्ट्रीप दिसेल, ही स्ट्रीप दिसेल आणि हा भाग आकृतीचा दिसेल. या ठिकाणी हा भाग, हा आणि हा हे भाग दिसणार नाहीत, कारण तुमचा ऑब्झर्वर या ठिकाणी आहे. या ठिकाणी तुमचा ऑब्झर्वर आहे, त्यामुळे ही स्ट्रीप प्लस ही आणि हे 3 एका रेषेत दिसतील आणि हे त्याच्यावरती अशा आकारामध्ये दिसेल. हाच फ्रंट व्ह्यू इथं अशा प्रकारे ड्रॉ केला आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, इथून हे इकडं 25 आहे, हे इकडं 25, हे 25 आणि हे 10. 25/10चा एक बॉक्स इथं 25/10 हा एक बॉक्स काढला. त्याच्यानंतर ही आतली जी स्ट्रीप आहे ते 25 आणि हे 10, हे 25, हे 10 आणि रिमेनिंग जी राहिलेली स्ट्रीप आहे ती सुद्धा 75 - 50 जे काय असेल ते इथं तुम्हाला स्ट्रीप येणार. त्याच्यानंतर याच स्ट्रीपच्या वरील बाजूस याच्या वर हे वर 25 आणि इकडं 20. बघा, इथं हे इथून वर 25 आणि इथून इकडं 20 असे डायमेन्शन घेतले. त्याच्यानंतर इथून इथपर्यंतचं 20 अंतर दिलेलं आहे. इथून ह्या पॉईंटपासून इथपर्यंतचं अंतर ज्यावेळेस तुम्ही फ्रंट व्ह्यू इकडून बघताल त्यावेळेस हा पॉईंट आणि हा पॉईंट एकमेकांवर ओव्हरलॅप झालेले असणार आहेत. म्हणून या पॉईंटपासून इकडं 20 mm अंतरावर ही स्ट्रीप सुरू होते. बघा, इथून इकडं 20 mm अंतर सोडलं, हा एक पॉईंट भेटला. इथून इकडं 20 mm अंतर घेतलं, हा एक पॉईंट घेतला आणि ही लाईन स्ट्रेट जोडून घेतली. अशा प्रकारे हा तुमचा फ्रंट व्ह्यू दिसतो. बघा, हे 1 2 3 ह्या 3 स्ट्रीप, 1 2 3 ह्या 3 स्ट्रीप दिसल्या. हा भाग
इथं दिसला. फक्त हे डायमेन्शननुसार बघितलं तर 25/10, 25/10. हे सुद्धा 25/10, 25/10 आणि हे 25/10, 25/10. याची लांबी 10 आहे. ओके. आणि इथून इथपर्यंतचं अंतर दिलेलं आहे इथलं 25, इथून इथपर्यंतचं अंतर 25 आणि इथून इथपर्यंतचं 20 हे सुद्धा इथं दिलेलं आहे. आणि राहिलेलं जे स्ट्रीप आहे ते स्ट्रेट पट्टीने जोडून घेतली. तर एवढा भाग तुम्हाला फ्रंट व्ह्यूमधून इथून दिसेल. हे क्लिअर झालं. त्याच्यानंतरची काय प्रोसेस आहे की फ्रंट व्ह्यू झाल्यानंतर सर्व फ्रंट व्ह्यूच्या प्रोजेक्शन ह्या तुम्ही टॉप व्ह्यूमध्ये खाली घ्यायच्या. हे जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये ड्रॉ करताना सोपं जाईल. काय प्रोजेक्शन, हे बघा, हे प्रोजेक्शन असे खाली घेतले. इथं याचे प्रोजेक्शन खाली घेतले. त्याच्यानंतर याचे प्रोजेक्शनसुद्धा खाली घेतले. इथं असे याचेसुद्धा प्रोजेक्शन खाली घेतले. याचेसुद्धा प्रोजेक्शन खाली घेतले. याचेसुद्धा प्रोजेक्शन असे खाली घेतले. सर्व प्रोजेक्शन खाली घेतल्यानंतर तुम्हाला वरून टॉप व्ह्यू म्हणजे आकृतीला वरून इकडं बघायचं आहे. तर ही वरून आकृती कशी दिसेल ते आपण बघूया. बघा, ही डायग्रॅम आहे. आपण फ्रंट व्ह्यू काढला इकडच्या साईडनी. आता वरून बघणार आहोत आपण टॉप व्ह्यू. तर तो व्ह्यू कसा दिसेल बघा. टॉप व्ह्यू म्हणजे वरून ही डायग्राम बघताना तुम्हाला हा भाग दिसेल आकृतीचा, हाही भाग दिसेल, कारण हा स्लॉटेड आहे, तिरका भाग आहे, त्यामुळे वरून हा सुद्धा दिसणार भाग. त्याच्यानंतर हा पूर्ण ग्राउंड दिसेल इथलं. हे पूर्ण असं सर्व दिसेल. दिसणार काय नाही, हा भाग दिसणार नाही आणि हा सुद्धा भाग दिसणार नाही. बघा, वरून पाहिलं तुम्ही, पहिला हा बॉक्स दिसणार किती, 20 हा 20 अंतर किती असेल याचं, हा 20 हे 25 इथपर्यंत, हे 25 येणार. मग सुरुवातीला काय येणार, 20/25चा एक समथिंग असा काहीतरी ब्लॉक येणार. त्याच्यानंतर याच ब्लॉकला पुढं ही लाईन आणि ही लाईन एकमेकांना कंटिन्यू पुढं होणार. टोटल डिस्टन्स आहे हे 50. हे 25 अधिक हे 25, हे आलं अंतर खाली. ही लाईन म्हणजे ही लाईन आली. ओके. त्याच्यानंतर वरून इकडं असं सर्व हे ही लाईन प्लस ही लाईन प्लस ही लाईन असे दिसणार. परंतु इथं जो आहे, इथं असा प्रकारचा स्लॉट दिसणार. तो बघा कसा दिसेल. इथून इथपर्यंत जे आहे ते 25 आलं. त्याच्यानंतर हे जे अंतर आहे ते 10 आलं. हे अंतर इथं असं येणार. हे अंतर जे आहे ते 25 आहे, ते असं येणार. आणि हे अंतर 10 आहे, हे सुद्धा असं येईल. आणि पुढं कंटिन्यू 25चा एक ब्लॉक तयार होईल. हे झालं इथपर्यंतचं अंतर. हे ॲज इट इज 50 वर घेतलं हे, आणि हे याला जोडलं. आणि हा बॉक्स हे जे आहे इथून इथपर्यंत हा जो बॉक्स आहे तो हा बॉक्स दिसला तुम्हाला. बघा, 20/25, 20/25. आणि हा जो स्लॉटेड भाग आहे तो इथून इथपर्यंत 20पर्यंत आहे. म्हणून इथून इथपर्यंत 20चं अंतर सोडलं. इथे एक पॉईंट घेतला, हे खाली 25पर्यंत घेतलं आणि हे घेतलं. काहीतरी अशा प्रकारे तुमचा टॉप व्ह्यू दिसेल. हा झाला कच्चा भाग. ज्यावेळेस आपण ॲक्च्युली ड्रॉ करायला लागेल त्याच्या अगोदर असं इमॅजिन केल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस टॉप व्ह्यू काढायचा असेल त्यावेळेस अशा प्रकारे काहीतरी येईल, असा अंदाज येईल आणि तुम्ही त्यानुसार काढू शकता. चला बघूया टॉप व्ह्यू कसा असेल. बघा मित्रांनो, वरून आपण टॉप व्ह्यू बघणार आहेत. अशी आपण कच्ची आकृती काढलेली आणि ही झाली ॲक्च्युली डायग्रॅम. बघा, जसे आपण हे काढलेली तसेच अशा प्रकारची सुद्धा डायग्रॅम आहे. इथून इथपर्यंत 20/25चा हा ब्लॉक घेतला. हे प्रोजेक्शन खाली घेतल्यानंतर ॲज इट इज ही लाईन घेतली. ह्या लाईनचं अंतर किती आहे, 75. टॉप व्ह्यूमधून बघताना तुम्हाला लांबी आणि रुंदी ह्या 2 डायमेन्शन दिसतील. ही झाली लांबी, वरचं ॲज इट इज प्रोजेक्शन खाली आलं. आणि रुंदी इथून इथपर्यंत रुंदी घेतली. ही जी रुंदी आहे ते 50 mm अंतराची रुंदी आहे, ही आपण घेतली. त्याच्यानंतर डायग्राम ड्रॉ करताना हा जो पार्ट आहे तो ह्याचं प्रोजेक्शन इथपर्यंत घेतलं. हे अंतर किती आहे, 20 आहे. हे अंतर किती आहे, 20 आहे. म्हणून इथून इथपर्यंतचं अंतर 20 आणि
हे अंतर 20 आणि हे अंतर 25 घेऊन हा ब्लॉक ॲज इट इज इथं ड्रॉ केला. त्याच्यानंतर इथून इकडं 20 अंतरावर हा उतार जो आहे तो संपतो. म्हणून इथून इथपर्यंत 20 अंतरावर एक पॉईंट घेतला आणि त्याचं प्रोजेक्शन घेऊन ही डायग्राम अशी पूर्ण केली. वरच्या साईडून ज्यावेळेस तुम्ही हा उतार बघचाल त्यावेळेस अशा प्रकारे दिसेल. हा चौकोन अधिक हा चौकोन हा वरच्या साईडनी असा दिसेल. त्याच्यानंतर हा जो ग्राउंड म्हणतो आपण ह्याला तो ॲज इट इज असा दिसलेला आहे. फक्त इथून जो असा स्लॉट आहे तो असा स्लॉट दिसणार आहे. तर तो स्लॉट कुठून आहे तर बघा, इथून इकडं 25 mm, इथून इकडं 25 mm घेतलं. त्याच्यानंतर इथून वर हे इथून इकडं वर 10 mm, म्हणून इथून वर 10 mmचा 2 पॉईंट घेतले आणि हे 2 पॉईंट जोडले प्लस हे खाली घेऊन हे ॲज इट इज असं डायग्राम कंप्लीट केली. तर तुम्ही बघू शकता ज्यावेळेस ही डायग्राम तुम्ही वरून बघताना इमेजिन करताल त्यावेळेस अशा प्रकारे ही डायग्राम दिसणार. बघा मित्रांनो, आपण फ्रंट व्ह्यू काढला, टॉप व्ह्यू काढला. आता आपण बघणार आहे लास्टचा व्ह्यू म्हणजेच साईड व्ह्यू. इथून तुमची डायग्राम कशी दिसेल. इथून बघितली आणि आता इथून राहिली. ओके, साधे सोपं आहे. हा पॉईंट दिसेल, हा सगळा पूर्ण भाग इथून बघितल्यावर तुम्ही जस्ट इमॅजिन करा की तुम्ही इथून ह्या डायग्रामला बघताय. ही स्ट्रीप दिसेल, हेही दिसेल, आणखी काही दिसणार नाही. फक्त हे आणि हे पूर्णतः व्यवस्थित दिसेल. तेच आपल्याला ड्रॉ करायचं आहे. बघा मित्रांनो, साईड व्ह्यू काढताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, काय की साईड व्ह्यू काढताना जे आपण टॉप व्ह्यूचे जो काढला आहे तो त्याचे सर्व प्रोजेक्शन हे साईड व्ह्यूच्या क्वाड्रंटमध्ये घ्यायचे. तर ते कसे घ्यायचे बघा, तर ते कसे घ्यायचे. इथून इकडं 45 डिग्रीचा एक अँगल घ्यायचा, 45 डिग्रीचा अँगल घ्यायचा. त्या 45 डिग्रीच्या रेषेवर या सर्व रेषांचं प्रोजेक्शन घ्यायचं. तुम्हाला एक वेगवेगळे असे ते पॉईंट भेटतील ह्या रेषेवर आणि या पॉईंटमधून वर ह्याचे प्रोजेक्शन मिळवायचे. असे सर्व प्रोजेक्शन मिळवायचे. बघा हे आले 1 2 3 4 हे असे 4 प्रोजेक्शन घेतले आणि इथं हा जो भाग आहे याचे सर्व प्रोजेक्शन असे हॉरिझॉन्टल इथपर्यंत घ्यायचे. हे झालं साधं सोपं उदाहरण. यामुळं काय होईल, तुम्हाला एक साचा भेटल्यासारखं एक डायग्राम भेटेल. बघा आपण काय बोललेलो, हे आणि हा भाग दिसणार. हा कितीचा आहे 50/10चा भाग आहे. हे 50 ॲज इट इज हे घेतलं, इथून हे इथपर्यंत हे 50 ॲज इट इज आलं. त्याच्यानंतर हे वरचं 10, हे 10, हे बघा इथलं 10 एवढंच अंतर इथं आहे, हे 10 ॲज इट इज घेतलं. त्याच्यानंतर हा भाग हा इथून वर म्हणजेच हा 25 आहे, हा 25चा भाग घेतला आणि इथून एवढं अंतर म्हणजेच इथून एवढं अंतर. बघा इथून बघताय तुम्ही, जस्ट इमॅजिन करायचं, इथून तुम्ही बघता आहात, इथून एवढं अंतर किती आहे 25 अंतर आहे. म्हणून इथून इथपर्यंतचं अंतर घेतलं 25. त्याची उंची किती दिली आहे 25, म्हणून ह्याची उंची घेतली 25. बघा इथं आहे 25 उंची, हे बरोबर इथं येतं म्हणून ह्याची उंची 25 घेतली आणि हे ॲज इट इज जोडून घेतलं. ओके, हे झालं क्लिअर हा भाग. आणि इथं तुमचा होतो टोटल टॉप व्ह्यू. तुम्ही म्हणसाल ही डॉटेड लाईन कशाची आहे. बघा इथून तुम्ही बघताय, मान्य आहे. इथून बघितल्यानंतर हा जो स्लॉट आहे तो इथून दिसणार नाही आहे, पण तुम्हाला माहिती आहे की बाबा इथं स्लॉट आहे, बरोबर. तर हा स्लॉट कसा इंडिकेट करायचा, तर बघा हा स्लॉट कुठे इंडिकेट झाला आहे टॉप व्ह्यूमध्ये, इथं इंडिकेट झाला आहे, बरोबर. याचं प्रोजेक्शन घेतलं असं इथपर्यंत आणि इथून प्रोजेक्शन हे वर आलं आणि मग तुम्हाला इथं मिळाला डॉटेड लाईन की बाबा इथं स्लॉट आहे जो साईड व्ह्यूमधून दिसत नाही परंतु तिथं आहे, हे मात्र कन्फर्म आहे. जर तुम्हाला असं प्रोजेक्शन घेऊन जर अवघड जात असेल तर तुम्ही इथूनच डायरेक्टसुद्धा घेऊ शकता. स्लॉट बघा इथून इकडं 10 mm अंतरावर आहे, म्हणजेच इथून इकडं 10 mm अंतरावर आहे. ही 50ची लाईन म्हणजे ही 50ची लाईन आहे, म्हणून आपण इथून इकडं 10 mm अंतरावर हा स्लॉट डॉटेड दाखवू शकतो.
आणि राहिलेला भाग जो आहे तो सिम्बॉल अशा प्रकारे फर्स्ट अँगल ऑफ प्रोजेक्शनचा सिम्बॉल काढायला कधीही विसरू नका. स्केल 1:1. ॲटलिस्ट हा सिम्बॉल तरी कंपल्सरी ड्रॉ करा. तर असं साधं सोपं आणि सिम्पल पद्धत आहे फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साईड व्ह्यू ड्रॉ करायची या ऑब्जेक्टची पद्धत. हा ऑब्जेक्ट ITI पुस्तकातला आहे आणि जनरली एक्झाममध्ये 100% एक ब्लॉकवर प्रश्न असतोच. ब्लॉकचे प्रश्न हे प्रॅक्टिसशिवाय होत नाहीत. तर अशाच प्रकारचे सर्व ब्लॉकचे व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला अवेलेबल होतील. थँक्यू.